क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवताना कोकाटे यांच्या अटकेचे आदेश दिलेत। त्याच पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी याचिकाकर्त्या अंजली दिघोळे राठोड नाशिक न्यायालयात त्यांनी अर्ज दाखल केलाय आणि यामुळे कोकाटेंच्या अटकेवर आता नाशिक सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या क्षणी आपल्या सोबत आहेत। सुशांत, ताजे अपडेट्स काय आहेत? माणिकराव कोकाटे राजीनामा किंवा त्यांना कदाचित काढलंही जाऊ शकतं, काय होणार नेमकं? प्रसन्न सर, आपण जर बघितलं असेल तर सकाळी 15 मिनिटं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक झाली आणि बैठकीत स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सांगितलं माणिकराव कोकाटे यांना जर राजीनामा द्यावा लागला तर दुसरा मंत्री कोण आहेत आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडची खाती जी आहेत ती कुणाला दिली जाणार, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला। त्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती नुकतीच संपलेली आहे। या बैठकीनंतर अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक चर्चा झाल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळते आणि जी चर्चा झाली त्यामध्ये आपल्याला कळतंय की माणिकराव कोकाटे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा, खरं तर यावर चर्चा झाल्याचं आपल्याला सूत्रांनी सांगितलं। अवघ्या काही मिनिटात ही बैठक जी आहे ती संपलेली आहे। मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आता घेतला जाऊ शकतो। आपण जर बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला हा दुसरा धक्का म्हणावा लागेल। त्याचं कारण पहिला राजीनामा मंत्रिपदाचा दिला होता तो धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर खऱ्या अर्थानं धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यावेळी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं अजित पवारांना जर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला तर त्यांच्या जागी दुसरा मंत्री कोण आणि त्याचं खातं कोणाला दिलं जाणार, तीच आता परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवलेली आहे। आणि माणिकराव कोकाटे यांची जर शिक्षा कायम राहिली, समजा हायकोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर माणिकराव कोकाटेंचा तात्काळ राजीनामा घेतला जाऊ शकतो असं देखील आपल्याला सूत्रांकडून कळतंय। प्रसन्न सर, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या अपडेटबद्दल। वेळोवेळी ताजे अपडेट्स घेत राहूया। दरम्यान कोकाटेंसंदर्भात प्रफुल्ल पटेल, सुषमा अंधारे आणि अंजली दमनिया यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। मुख्यमंत्री अजितदादा देवेंद्र फडणवीसची आज सकाळी भेटणार होते। आता त्या मीटिंगमध्ये नेमकं काय चर्चा झाली अजून मला माहिती मिळालेली नाही, पण नक्कीच योग्य निर्णय जे काही करायचे असेल त्याप्रमाणेच होईल। शेवटी आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहो आणि जे काही म्हणजे एक तथ्य पाळावं लागते तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठेही कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो। शिवसेनेची भूमिका ही स्पष्ट आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्पष्टपणे काल माणिकराव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। त्यांना अटक होऊ शकते या सरकारच्या इतक्या धडाधड विकेट पडत आहेत तरीही हे सरकार पारदर्शकतेचे ज्या पद्धतीने स्वतःची पाठ थोपटून घेत गुणगान करत आहे, मला वाटतं या सरकारला जरा एक मोठा आरसा प्रेझेंट घेऊन देण्याची गरज आहे। जर असं वाटत असेल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की आपल्याला ठरवून अडचणीत आणलं जात आहे तर त्यांनी अशा सत्तेत राहायचं कशाला, बरं बाहेर पडलं पाहिजे, का थांबतायत ते सत्तेमध्ये? माणिकराव कोकाटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत। त्यांनी अपील करावं, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं, पण ते आमदार आणि मंत्री असूच शकत नाही। याचं कारण असं की सेक्शन 8 हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 या कायद्यानुसार कुठलाही आमदार जर त्याच्यावर 2 वर्ष किंवा त्याच्या वरची शिक्षा जर त्याला झाली अगदी छोट्यातल्या छोट्या कोर्टात सुद्धा, तर तो वरच्या कोर्टात त्याच्या विरुद्ध अपील करू शकतो, पण तो आमदार राहू शकत नाही। माणिकराव कोकाटे वरच्या कोर्टात नक्कीच जाऊ शकतील, दाद मागू शकतील, पण पहिल्या दिवशीपासून त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद याचा त्यांना तातडीने डिस्क्वालिफिकेशन हे महाराष्ट्र सरकारतर्फे झालं पाहिजे।